परमपूज्य भालचंद्र बाबा यांच्या पुनीत स्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये दीपावलीच्या निमित्ताने सालावादप्रमाणे याही वर्षी पटकी देवी मित्रमंडळ आणि रिक्षा युनियन यांच्यातर्फे हा डबलबारीचा जंगी सामना आयोजित करून आम्हा दोन्ही बुवांना मी स्वतः दीपकनांचे मुक्काम पोस्ट माणगाव तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे आमचे प्रतिस्पर्धी सन्माननीय कुणीगावची शान देवगड तालुक्याची शान भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळ बुवा श्री संतोष जोळी त्याचप्रमाणे त्यांना संगीत साथ करणारी सर्व त्यांची मंडळी आम्हाला पकवा साथ करतायत ते सन्माननीय संगीत अलंकार महेश सावंत यांचे पट्ट शिष्य बाबू खडपकर त्याचप्रमाणे तबला साथ करतायत ऋषी तांबणेकर पुन्हा एकदा रिक्षा युनियन आणि पटकी देवी मित्रमंडळ यांचे शतशः आभार मानतो। त्याचप्रमाणे या मंडळाला आणि सगळे रिक्षा युनियन कार्यकर्ते यांना सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा आई पटकी देवीच्या चरणी प्रार्थना करतो सर्वांना उदंड आयुष्य लाभो। त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील कलाकार भजन म्हणा दशावतार कलाकार म्हणा पकवाज वादक म्हणा सर्व क्षेत्रातील कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचा आशीर्वाद घेतो। सरस्वती मातेला वंदन करतो। श्रीदेव स्वयंभू आणि पटकी देवी आईच्या चरणी नतमस्तक होऊन परमपूज्य भालचंद्र महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हा सर्वांच्या मातृपितृदेवतेला वंदन करून या रंगभूमीला त्रिवार वंदन करून अवघ्या जगदाच्या राज्यदैवत गणपती गजाननाला वंदन करून माझे ग्रामदैवत श्री श्रीमाता परमपूज्य टेंबे स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे राज्यदैवत गोब्राह्मण प्रतिपादक स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून आमचे वडील कैलासवासी शांताराम नाईकांचे पुण्यस्मरण करून जडवलबारीच्या रीतिरिवाजाप्रमाणे मी माझ्या पहिल्या भजनाला सुरुवात करतो। जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र। या डबल बारीसाठी म्हणून आमच्याशी फोनवरून काही ओळख नसताना संपर्क साधणारे आमचे मित्र संकेतजी पांचाळ यांना धन्यवाद देतो। कारण एक म्हणजे पडद्याच्या मागे किंवा एक प्रसिद्धीला नसलेला कलाकार या ठिकाणी उपस्थित करून एक कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। खरोखर या संधीचं सोनं आम्ही नक्कीच करू। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या कणकवली गावची शान तशी त्यांची आणि माझी ओळख नाही पण युट्यूबवर त्यांचं नाव आणि त्यांची प्रतिमा बघितली सन्माननीय मालवणकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा पण आशीर्वाद घेतो आणि त्यांना विनंती करतो या ठिकाणी स्टेजवर येऊन खुर्चीचा मान राखायचा आहे।
डबलवारी म्हटल्यानंतर जेवढं भजन रसिक आतुरत असतं आपल्या कोकणामध्ये, या वारीसाठी आतुरलेले असतात, त्या मनाने आज जरा वाईज कमी हळूहळू येत काय बुवा, कारण रिक्षा युनियनची भारी आहे आणि आमचे बुवा सुद्धा रिक्षा व्यवसाय करतात आणि माझी पण बुवा रिक्षा होती आणि नंतर कॉलेजात गेल्यामुळे रिक्षा आम्ही स्टॉप केली. म्हणजे आम्ही दोन्ही पण रिक्षा चालवणारे बुवा आहोत. त्यामुळे 100% आपलं मनोरंजन आणि या ठिकाणी भजनरूपी सेवा होणार आहे, यात काही शंका नाही. या ठिकाणी पहिलं पारितोषिक आलंय भालचंद्र महाराज भजन मंडळ कणकवली, बुवा श्री मालवणकर. धन्यवाद बुवा, धन्यवाद. हे आशीर्वाद रूपी तुमचं बक्षीस स्वीकार करतो आणि भजन रूपी सेवेला सुरुवात करतो.
दसऱ्याच्या दिवशी डबल बारी कणकवलीमध्ये माझी पहिली बारी आणि आज या ठिकाणी दुसरी. त्यामुळे कसं असतं, बरेच बुवा काहीतरी म्हणजे तिकडचा इकडे करू शकतो, पण मी मात्र गॅरंटी देतोय तिथला हवे काय नसताला काय बुवा. आणि तुम्ही पण ऐका नाही काय मिळणार या नगरी नमस्ते महामाये नमस्ते महामाये श्रीपीठे सुरपूजिते श्रीपीठे सुरपूजिते
महालक्ष्मी नमोस्तुते गरुडारूढ कोलासुर भयंकरी गरुडारूढ कोलासुर भयंकरी सर्व दुःख हरे आदिमाये नमोस्तुते जय जय भवानी नमोस्तुते सिद्धि बुद्धि प्रदे भक्ति मुक्ति प्रदायिनी सिद्धि बुद्धि प्रदे भक्ति मुक्ति प्रदायिनी परब्रह्म स्वरूपी शारदे नमोस्तुते तव चरणी दे तारा महालक्ष्मी नमोस्तुते सर्वमंगले माऊल्यज्ञान योगी ज्ञानेश्वर रमाय बाप श्री पंढरीनाथ लंबोदर गणपती गजानन परमपूज्य सद्गुरु स्वामी समर्थ परमपूज्य सद्गुरु भालचंद्र परमपूज्य सद्गुरु साटम ग्रामदेवता ग्रामोद्धारणी श्री यक्षिणी मातेचा सातेरी मातेचा माऊली मातेचा मावणाई मातेचा युनिताई मातेचा भावई मातेचा बराडी मातेचा महालक्ष्मी मातेचा चट्टी देवीचा सर्वांच्या मातेचा देवाचा भूतनाथ देवाचा स्वयं देवाचा महागुरु देवाचा ढालकाठी देवाचा गंगेश्वर देवाचा फलहरी बाबांचा उपदेव देवाचा श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींचा जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी रंग देवते माते तुझा रामचंद्र की पवन सुत हनुमान की सीता माई की साउंड सिस्टम वाले की संतोष सोइल बुआ की मालवणकर बुवा की पंच महाभूतांचा अधिकारी श्री समर्थ वेतोबा महाराज की काय मंडळी रंगमंच मिळणं म्हणजे कलाकाराचं एक जीवन आहे बघा. कलाकाराचं जीवन म्हणजे हा रंगमंच आहे. प्रत्येक कलाकाराला या ठिकाणी नाटक करावं लागतं. आज बघा आमचे परममित्र जोईद बुवा बऱ्याच बाऱ्या झाल्या पण अजूनपर्यंत कधी सुरुवात करू नाही. सुरुवात मागात करू लावतो.
आज आमचे परममित्र, मला जरी त्यांना बोलायची इच्छा नसली तरी बोलावं लागतं आपल्यासाठी. त्यांना जरी बोलायची मला इच्छा नसली तरी ते बोलणार, कौसात कांडाप काढणार तुमच्यासाठी. म्हणजे कसा तुमच्यासाठी काय पण, बरोबर की नाही. पण काय असतं, हा रंगमंच आणि संधी जी मिळाली त्या संधीचं सोनं करणं आम्हा दोन्ही कलाकारांचं कर्तव्य आहे. या कलियुगामध्ये नामस्मरण आणि भक्ती सगळ्यात महत्वाचं आहे, कारण हे जीवनच तसं खडतर आहे बघा. आई वडिलांची सेवा केलीच पाहिजे. काय असं देवाधिकांनी सुद्धा आई वडिलांची सेवा केली आहे बघा. राम ज्यावेळी 14 वर्षाचा वनवास भोगून आपल्या अयोध्येत आला, तो पहिला कोणाला भेटायला गेला तर जिना वनवासात पाठवल्या ती कैकेयी, सावत्र आई, तिला भेटायला पहिल्यांदा गेला आणि त्या आईचं दर्शन घेतलं. आता राम आल्याबरोबर 14 वर्षांनी आल्याबरोबर ज्या रामाला आपण वनवासाला पाठवलो तो राम पहिल्यांदा आपल्या दर्शनाला आला म्हटल्यानंतर कौशल्य आपल्या कैकेयीच्या डोळ्यातून अश्रू आले आणि भळा 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 रडायला लागली. त्यावेळी राम काय म्हणतो, आई रडतेस कशाला, मी तुझ्या दर्शनाला आलोय, तुला काय पाहिजे ते मागून घे. त्यावेळी त्या कैकेयी मातेने काय मागितलं की रामा, पुढच्या जन्मी जन्म घेताना माझ्या उदरी जन्म घे. रामचंद्र तो तथास्तु आशीर्वाद दिला, आईचा आशीर्वाद घेतला, आईला वर दिला आणि रामचंद्र सख्खी माता कौसल्य मातेच्या दर्शनासाठी आला. त्या ठिकाणी आल्याबरोबर कौसल्य माता पण रडायला लागली. अगं आई रडतेस कशाला, मी तुझा राम आलोय. त्यावेळी कौसल्य मातेला सुद्धा सांगितलं की तुला काय पाहिजे ते माग. त्यावेळी कौसल्य माते काय म्हणते, अरे रामचंद्रा, मला जे पाहिजे होतं ते कैकेयीला देऊन बसलास. मला पण पुढच्या जन्मी माझ्याच उदरी तू जन्म घेतला पाहिजे होतास. त्यावेळी रामचंद्र काय सांगताय, अगं माते, तुझ्या उदरी जरी जन्म नाही घेतला तरी पुढच्या जन्मी मी तुझ्या पदराच्या छायेखाली लहानाचा मोठा होईल असं प्रभू रामचंद्राने सांगितलं. आणि रामचंद्र गेले आणि पुढच्या जन्मी 8व्या अवतारामध्ये श्रीकृष्ण अवतारामध्ये कैकेयी ती देवकी झाली. देवकीच्या पोटी कृष्णाने जन्म घेतला आणि कौसल्या ती यशोदामाई झाली. लहानाचा मोठा बाळ श्रीकृष्ण यशोदेच्या पदरी झाला. म्हणून म्हणतो आईचं दर्शन हे सगळ्यात महत्वाचे असतं. मिस वर्ल्ड झालेली मायुषी चिल्लर डॉक्टर, तिला प्रश्न विचारण्यात आला होता, काय सर्वात जास्त पगार कोणाला दिला पाहिजे. तिने काय सांगितलं, आई. या आई एका शब्दावरती आणि या प्रश्नाच्या उत्तरावरती ती मिस वर्ल्ड झाली. म्हणून म्हणतो आईचं महत्व तेवढंच आहे. परवाच्या दिवशी आईच्या दुधाची महत्व मी सांगितली. आज या बारीमध्ये आईच्या पदराची महत्व सांगणार आहे बघा. काय असं, माणूस पाण्याला पाय न लावता अथांग महासागर पार करू शकतो, पण माणूस असा आहे अश्रूशिवाय आपलं जीवन आणि आयुष्य पार करू शकत नाही. ह्या भरलेल्या सभेत कोण रडत नाही अशी असा काय कोण नाही, सगळे रडतात. अश्रूशिवाय कोण नाही. म्हणून म्हणतो माणूस अश्रूशिवाय जीवन पार करू शकत नाही. माणसाच्या 3 अवस्था आहेत, एक बालपण, तारुण्यपण आणि म्हातारपण. एक लक्षात ठेवायचं सगळ्यांनी की ज्याचं बालपण सुखात जातं त्याचं तारुण्यपण म्हातारपण सुखात जाईल गॅरंटी नाही. आणि ज्याचं बालपण दुःखात कष्टात जातं त्याचं तारुण्यपण म्हातारपण 100% एक तरी कुठली तरी अवस्था सुखामध्ये जाणार म्हणजे जाणार. आणि ह्या 3 अवस्था, बालपण, तारुण्यपण आपण संसारात रमतो आणि म्हातारपण, ह्या 3 अवस्था सुखी कोणाच्या होत नाहीत. कारण त्या 3 जर अवस्थामध्ये सुख भोगलं तर तो माणूस सदा सुखी. जगाच्या पाठीवर असो माणूसच नाही सदा सुखी, असं काय. म्हणून म्हणतो
या तिन्ही अवस्थामध्ये लक्षात ठेवायचं. आणि ही कष्ट करण्याची वेळ कधी बालपणी, कारण म्हातारपणी आपल्याला आधार नसतो. म्हणून म्हातारपणी जर सुख पाहिजे तर आई वडिलांनी आपल्या मुलांना कष्ट करायला शिकवलं पाहिजे आणि भगवंताची सेवा करायला शिकवलं पाहिजे. कारण लहानपणी ज्यावेळी भगवंताची आपण सेवा करतो त्यावेळी भगवंत पटकन पावतो. आणि म्हातारपणी भगवंताची सेवा करतो तो म्हातारपणी रागलो जो रोग तो रोग काय जेव्हा करू आहे तो माणूस करणार नाही. आणि म्हातारपणी भगवंत विठ्ठल 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 त्याचा फळ मिळता. पण त्यात म्हातारपणी म्हाताऱ्यांना नाही, त्यांच्या पोराटारांका नातवांका. म्हणून म्हणतो भगवंताची सेवा केली पाहिजे. काय बुवानी आमची बारी होती भांडुपला, त्यावेळी म्हटलेले त्रिताल आठवता. मी त्रिताल आपलं म्हटलेलं साधू म्हणतो क्षणी त्रिताल सगळेच घेतात आणि आपण आडमात्रा म्हटलेले. आता खै पोचलंय तो बघा. कृपा तुझी आमावरी राहू दे ग आई. कृपा तुझी आमावरी राहू दे ग आई. कृपा तुझी आमावरी राहू दे ग आई. तुझी माता जनिका
धन्यवाद. या ठिकाणी नियमाप्रमाणे रूपावली पण सादर करतोय. काय आहे, आज लक्ष्मी पूजनाचा दिवस, बरोबर. हा दिवस म्हणजे सागर मंथन करून लक्ष्मी रत्न ज्यावेळी वर आलं तो हा दिवस, नाही का. आणि या दिवसामध्ये म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी या पृथ्वी तलावरती प्रगट असते, म्हणून आपण लक्ष्मीची पूजा करतो, बरोबर. आणि दुसरा एक दिवस म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. या दिवशी विष्णू सहित लक्ष्मी पृथ्वी तलावर येते, म्हणून आपण या दिवशी पण लक्ष्मीची पूजा करतो. पण मंडळी, तसं बघायला गेलं तर लक्ष्मी आणि अवतिसा, काय, लक्ष्मी आणि अवतिसा या दोन्ही सख्या बहिणी, आणि सख्या बहिणी आणि पक्क्या बहिणी. गंमत आहे बघा. त्यांचं भांडण जोरात लागलं आणि त्या भांडणामध्ये त्यांनी निर्णय घेतला की ज्या ठिकाणी लक्ष्मी असेल त्या ठिकाणी मी पाऊल ठेवणार नाही. कोणी सांगितलं? अवदसेला. आणि अवदसेला पण तेच सांगितलं, जा, तुझं तोंड बघणार नाही, तू ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी मी पाऊल ठेवणार नाही. पण योग असं होतो आमच्या जोईल बुवांसारखं भक्त, काय भक्तासारखेच बसले होते. काय योग असो भक्त होतो की लक्ष्मी पूजना दिवशी अवदशीची पूजा केली. काय बरं, अगदी नारळ बिरळ खणा नारळानं ओटी भरून अवदशीची पूजा केल्या. गंमत बघा कशी आहे ती. अवदसा कोण पूजा करणार नाही म्हटल्यानंतर अवदसा पटकन प्रसन्न झाली. त्या भक्तात अवदसा प्रसन्न झाली आणि म्हणाली, काय पाहिजे ते माग तुला. जोईलवान सर्व डोक्यानं हुशार होता तो भक्त. काय मागितल्यानं देणार. आजपासून 7 पिढी माझ्या घरात पाऊल ठेवायचा नाही. म्हणा चांगल्या अवदशे गेली. अवदसा ऑटोमॅटिक लक्ष्मी. म्हणजे माणसा
खयच्या देवाकडे कसा काय मागू गाया तर कळा गोया, पण ह्या कलियुगात कळणार नाही हो. त्या दिवशी दुर्गा मातेकडे एक भक्त येलो आणि पुढच्या वर्षी माका मुलगो होते. दुर्गा माता ती शक्ती देणारी माता ती. काय आपला ज्ञान जर वया असला तर खय मागो वया सरस्वती मातेकडे, ती का प्रसन्न करू वया, बरोबर की नाही. आणि शक्ती होई ताकद लढण्याची होई तर दुर्गा माता ठीक आहे. वंशाक दिव होते खय मागतला आपली कुलदेवता कुळाच्या त्याला प्रसन्न करू वया आणि ते दिव मागो वय मुलबाळ अपत्य. आता पटकी देवी हा कर्नाटकामध्ये पटकी देवी म्हणजे ग्रामदैवत आहे बऱ्याच गावांचं. हिचं महत्व काही जणांना माहीत पण नसेल. बुवा ही पटकी देवी म्हणजे रोगमुक्त करणारी देवी आहे बघा. आणि हिचं वर्णन कधीतरी तुळजापूरला जर गेला, भवानी मातेचा दुसरा अवतार म्हणजे पटकी देवी, लक्षात ठेवायचं. कधीतरी जर तुळजापुरात गेलात भवानी मातेच्या दर्शनात, एका बोर्डावर पटकी देवीची माहिती लिहिलेली आहे बघा. पटकी देवी आपली भवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना प्रसन्न झाली, तिने शक्ती दिली. पण लढवय्या देवी म्हटल्यानंतर पटकी देवी एवढ्या या देवीचं महत्व आहे. म्हणून पूर्वीच्या काळी अशी घटना कणकवलीमध्ये घडलेली आहे की पटकी रोग पटकेचो, आमच्याकडे फटकेचो रोग म्हणतात होय की नाही. तो फटकेचो रोग हैसरील लोक कणकवले. ह्या देवीक गाराणा घातल्याबरोबर दुजाला म्हणा कोणात जर कणकवलीमध्ये जर काय रोगराई काय आजार वजार असलो तर देवी काम चोख करून टाकतात. म्हणून तिचा आशीर्वाद घेऊचा असता असं या देवीचं महत्व आहे. त्याचप्रमाणे आपले काशी विश्वेश्वर, कधीतरी काशी विश्वेश्वराक जावा बुवा. उत्तर भारत सगळा बुवा तुम्ही मापा काढताला, पण सांगते तुमका मापा काढू नको, एकान काढल्या त्याला पचत नाही. काय उत्तर भारत अयोध्या काशी, काशी म्हणजे काय महत्व आहे माहिती आहे का. काशी विश्वेश्वराचं दर्शन भक्त पुंडलिकाने घेतलं आणि ते दर्शन घेतल्यानंतर आई बापाची त्याने सेवा केली आणि तो भक्त पुंडलिक झाला. त्याच्या अगोदर तो बायकोच्या आहारी गेलेला माणूस होता. काय तर कधीतरी गेलात तर काशीक जावा बुवा. एकान बुवान म्हटल्या सम्राटान काशीत गेलो परत येणार नाही, तू कसं काही नाही. मग काही विचारले त्याका मग सांगूचा लागला काशीत गेलो परत येणार नाही, काशीत गेलो आता. काशीत गेलो तो गेलो, पण आम्ही काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊन गेलो. तर काशी विश्वेश्वर म्हणजे काय, वर्षाचे 12 महिने त्या ठिकाणी प्रेत जळत असतात. आपल्या ठिकाणी जर माहीत झालं बुवा तर आपण कुठे नेतो, आपल्या असती कुणकेश्वर. आमच्या इकडे माणगाव पाट्यात जर माहीत झाला तर हस्ती विसर्जन करायला कुठे नरसोबाची वाडी, पण इथं तीर्थक्षेत्र म्हणते सागरेश्वर, कुणकेश्वर म्हणा कुठे आणि ठिकाणी मालवण बिलवण, बरोबर की नाही. पण काशी असे क्षेत्र आहे वर्षाचे 12 महिने त्या ठिकाणी प्रेत जळत असतात. लांबून लांबून म्हणजे त्या तेवढ्या एरियामध्ये जेवढी जिल्हा म्हणा 2-4 जिल्हे विमानानं पण प्रेत घेऊन येतात त्या ठिकाणी जाळण्यासाठी. आणि काशीत ज्याचा दहन केला जाता बुवा त्याचं म्हाळ घालूची गरज नाही, 13या घालूची गरज नाही, 12या घालूची गरज नाही, वर्ष श्राद्ध घालूची गरज नाही, डायरेक्ट तो मोक्षात माणूस जाता. असं काशीचं महत्व आहे बुवा. आणि महत्वाचं तुम्हाला सांगतोय मी, 4 दिवस रोज आहे काशी सगळ्या बघूच्यासाठी. तर महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी रात्री 12 ते 2 या दरम्यान काशी विश्वेश्वराची आरती केली जाते. आणि त्यावेळी जे रात्री 12 ते 2 या वेळामध्ये जे प्रेत जळतं, ती आरती झाल्यानंतर त्या रक्षेचं दुधात घालून अभिषेक काशी विश्वेश्वराच्या लिंगावरती केला जातो. म्हणजे तो माणूस किती भाग्यवान असेल विचार करा. असं काशीचं महत्व आहे बुवा. आणि या ठिकाणी भालचंद्र महाराज जे आले ना ते काशी विश्वेश्वराच्याच मंदिरात ना, त्या ठिकाणी हाय बुवा ते काशी विश्वेश्वराचं मंदिर. जन्माक येऊन माणसां निदान या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या माणसांनी तरी अशी स्थळं आहेत त्या स्थळांना भेट दिलं पाहिजे. भालचंद्र महाराजांचं दर्शन घेतलं पाहिजे. दानुलीचे साटम महाराज, पिंगुळीतले रावळ महाराज, आपली भराडी देवी, आंगणेवाडी, कुणकेश्वर
अशा तीर्थक्षेत्री गेलं पाहिजे. कारण बरेच बुवा सांगताय स्थानाला महत्व आहे. खरोखर त्या स्थानाला महत्व आहे म्हणून म्हणतोय बुवा. काय आहे आमचे जोईल बुवा म्हटल्यानंतर एक मनोरंजनाची खाणच आहे. खैसून कसो आवाज काढते सांगू येणार नाही. त्यांना माझी कॅपॅसिटी माहिती आहे, माका त्यांची कॅपॅसिटी काय माहिती आहे, होय की नाही बुवा. या ठिकाणी कसं आहे, मंडळाची पहिलीच विनंती आहे बुवा, पूर्ण भजन झालं पाहिजे, बरोबर की नाही. आणि पूर्ण भजन कव्वालीपर्यंत भजन झालं पाहिजे आणि आलतू फालतू काय नाही बोललं पाहिजे असं मंडळाची विनंती आहे. त्यावेळी तुम्ही आलतू फालतू काय बोलायचं नाही. मी पण नाही बोलणार, पण मी गाणी म्हणणार. प्रत्येक बुवा म्हटल्यानंतर आपल्या समोर पेटी तबला असतं बघा. माणसांना किंवा भजन रसिकांना शुभेच्छा देताना पेटी तबला वाजलं पाहिजे बुवा. मी तोंडाने तर दिलेस, पण आपलं बुवा लोकांचं कर्तव्य आहे की पेटी तबला वाजवूनच शुभेच्छा दिला पाहिजे, होय की नाही. दिवाळीचा सण आला, दिवाळीचा सण आला. काय आहे बघा, या कलियुगाच्या जमान्यामध्ये बघा, कुठलं
गाणं मगाशी मी म्हटलं काय की कुठल्या देवाकडे काय मागितलं पाहिजे हे अजून लोकांना कळत नाही. तसं कुठला गाणं कधी लाव खाया ह्या पण लोकांना कळणार नाही. गंमत बघा, आता लग्न म्हटल्यानंतर कसलं गाणं पाहिजे? शुभ मंगल सावधान सावधान, बरोबर की नाही? पण लायणारे लायतात काय? पोरी जरा जपून दांडा धर, बरोबर? हे कलियुगाचा जमाना काय? साखरपुडा म्हटल्यानंतर सारा दिवस जगाईचा साखरपुडाच्या ताईचा, ह्या नाही धावच्या, ह्या गाणं अजिबात नाही. काय म्हणतले? कमल झाली स्वप्नात आली, कमल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी, या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. ही गाणी है की नाही? काय डबल बारी म्हटल्यानंतर जरा बोललं पाहिजे नाही का बुवा? तर गजरात असा पण जाता जाता कळ कशी काढते ती बघा, त्याच्याशिवाय तुमचा रंग येऊचो नाही. काय सांगताला तुम्ही? जोईला बुवा, ओय जोईला बुवा, जोडीला तुमच्या नांचे बुवाला यंडू पांडू. जोईला बुवा, जोडीला तुमच्या नांचे बुवाला, जोईला बुवा, जोडीला तुमच्या नांचे बुवाला. जोईला बुवा, जोडीला तुमच्या नांचे बुवाला, जोईला बुवा, जोडीला तुमच्या नांचे बुवाला. त्या तोंडाला वर घाला जरा तुम्ही, तोंडाला वर घाला, तोंडाला वर घाला जरा तुम्ही, तोंडाला वर घाला, तोंडाला वर घाला जरा तुम्ही, तोंडाला वर घाला. तोंडाला वर चांगलं चांगलं बोला, जरा विचार करून बोला, बोला चांगलं चांगलं बोला, तुम्ही विचार करून बोला. सावड बोलल्यावरती तुम्हाला सोडणार नाही भिडा. अंगाला सुटणार घाम आणि पाजर फुटणार ढुंगाला, अंगाला सुटणार घाम आणि पाजर फुटणार ढुंगाला. तोंडावर घाला जरा तुम्ही, जोईला बुवा, तोंडावर वाह, अच्छा दूध कौन सा जिसमें मिलती है मलाई, अच्छा दूध कौन सा जिसमें मिलती है मलाई, सोच समझ कर बात करना उसमें तुम्हारी है भलाई. डर गया समझो मर गया. अरे पावसाची चाहूल लागल्यावर धावपळ होते ती लांडोरांची, पावसाची चाहूल लागल्यावर धावपळ होते ती लांडोरांची. नाच काय बघायचा मोरांचा, समोर दिसतात ती माणसं कणकवलीची, नाच नाही करायचा या माणसांचा. लायताला तुम्ही मला माहिती आहे. कणकवलीचे सामाजिक कार्यकर्ते श्री सदानंद दत्ताराम पारकर याचकडून सप्रेम भेट. जय रामेश्वर माऊली, जय स्वयंभू रवळनाथ. धन्यवाद. वाह, शेर शायरी में बड़े होंगे आप क्या?
शेर शायरी में बड़े होंगे आप, तुम्हारे सामने खड़ा है तुम्हारा बाप. एकदम टप आणि हाय ढोल मध्ये गायचा. काय असेल तर एकदाच पेटवून टाकतंय काय, पण भजन पुरा करू तर हा लक्षात ठेवा. बाऱ्या डबल बाऱ्या भरपूर जातात, कणकवलीमध्ये भरपूर जातात. मला माहीत आहे, मी कणकवलीपर्यंत डबल बारी ऐकणारा मी एक भजन रसिक आहे स्वतः. डबल बारी करण्यापेक्षा डबल बारी ऐकण्यामध्ये जी मजा असते ती मला त्याचा मी पूर्ण उपयोग घेतो. तेलियाळी म्हणा कणकवलीमध्ये पर्यंत वन मॅन शो, टू व्हीलर किक मारायची आणि येऊन डबल बाऱ्या ऐकायच्या. आणि डबल बाऱ्या ऐकल्यानंतर जे डबल बारीमध्ये नाही ते देण्याचा मी माझ्या वतीने प्रयत्न करतो. कारण बुवानी प्रत्यक्ष गुरु केलेला आहे. श्रीधर बुवा मुंगेकर बुवांचे पट्ट शिष्य आहेत. परवाची बारी मुंगेकर बुवांनी रस्त्यावरून ऐकली बुवा आमची, तर पट्ट शिष्य आहेत त्यांनी. पण मी प्रत्यक्ष त्यांच्यासारखा गुरु केला नाही. कारण गुरुवरनं बऱ्याच बुवांबरोबर माझी भांडणं झालेली आहेत. बऱ्याच सगळ्या बुवांबरोबर डबल बाऱ्या झालेल्या आहेत, पण त्या युट्यूबला तुम्हाला दिसणार नाही. त्याला कारण वेगवेगळी आहेत. पण प्रत्यक्ष गुरु केला नाही. पण आई वडिलांचा आशीर्वाद, वडील आमचे भजन गायचे, तबला वाजवायचे आणि त्यांच्या कृपेनं त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मी आजपर्यंत भजनाचं सादरीकरण करतो.